आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावनाताई, खास तुझ्या लग्नासाठी ही चाफ्याची फुलं बाजूला काढून ठेवलेत बर का। आता माळली की बघ कसं छाक एक नंबर दिसते। काही म्हणा भावना, आज तुझ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आहे। अय्या जावई बापू, काय राजबिंडे दिसताय हा। हो, थँक्यू। आमच्या भावनाच्या प्रेमाचा रंग आहे तुमच्या चेहऱ्यावर। हो, काय बोलताय वहिनी? अरे खरंच। बरं, काय माझ्याकडे कसं काय काम काढलं, कशासाठी फोन केला? ते म्हणजे भावना मॅडमशी जरा कळ काढा, तुमची नवरी नटतीये अहो। आता काय थोड्या वेळेचा दुरावा आहे, मग काय आमची भावना कायमची तुमचीच होणार आहे। अच्छा वहिनी, कशा दिसतात भावना मॅडम? खरं सांगू सिद्धू, खूप सुंदर दिसतीये भावना। मी आत्ताच तिला म्हटलं, आज तुझ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आहे। शेवटी काय जावाई बापूंच्या प्रेमाचं तेज नाही का? अच्छा वहिनी, ऐका ना, तुम्ही छोटीशी त्यांची झलक दाखवू शकता का? मला राहत नाही अहो। बाई बाई बाई, केवढी ती आतुरता। थांबा जरा, प्लीज वहिनी, प्लीज ऐका ना, प्लीज छोटीशी। मी ना मागचा कॅमेरा चालू ठेवते, पण तू काही बोलू नकोस हा। नाही नाही नाही, पक्का। फक्त तुझ्या भावना मॅडमला बघ, ठीक आहे? झालं या। स्वप्न किया भासा वेड लावे हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे। भावना मॅडम, तुम्ही मुळातच एवढ्या सुंदर आहात ना, पण आज माझ्या बायकोच्या रूपात तुम्ही एवढ्या सुंदर दिसताय की तुमचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही। हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी। केसामध्ये चाफा बघ कसं खुलून दिसतोय, हाय की नाही वहिनी? वहिनी, हा अहो आनंदी कुठे आहेत? अगं तिची आता तू काळजी करू नकोस, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गौरी हार पुजायला घे पटकन हा। हो काय, किती उशीर? हे घे तू सांगितलेली वस्तू। बरं झालं आणलं. हा. मी काय म्हणते, आनंदी कुठे? आनंदी कुठे म्हणजे वरद बरोबर बाहेर खेळते, आल्या आल्या वरद भेटला गेली खेळायला। काय तुम्ही पण आल्या आल्या आत आणायचं नाही का? भावनाला केव्हापासून भेटायचंय तिला? मी काय तिचा हात धरून ठेवू? एकतर तुम्ही तिला माझ्या बरोबर सोडलं, कशाला सोडलं? बरं ठीक आहे, मी सांगते भावनाला की आनंदी वरद बरोबर खेळते। हा आलेच मी। हे ऐक आनंदी, चल पटाप। अरे देवा, तर ही मुलगी कुठे गेली? काय चाललंय आता, हिला कुठे शोधू? आता ही आनंदी कुठे गेली असेल हे देवालाच माहित मिळणार। गेली एकदाची पिढा, बरंच झालं।
हॅलो जानवी, थँक्यू सो मच तुम्ही या लग्नाला आलात. काय काम आहे तुझं माझ्याकडे? जे काय आहे ते पटकन बोल, मला इतर काम आहेत. नाही म्हणजे माझ्या आणि भावना मॅडमच्या लग्नात तू करवली आहेस ना, म्हणून मी करवलीची मानाची साडी देतोय तुला. किती स्वार्थी आहेस ना तू. तुला स्वतःच्या आनंदापुढे दुसरं काहीच दिसत नाही ना. हो काय सांगा. मिस्टर सिद्धिराज गाडे पाटील, जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणता ना कायम तुम्ही. मग सगळ्यात आधी लोकांच्या मनातलं ओळखायला शिका. काय आहे ना, तू जिच्याशी लग्न करतोयस ना, तीच खुश नाहीये ना, तिच्या घरचे कुणी खुश आहे. आणि हे सगळं दिसत असून देखीलही तुला फक्त तुझं लग्न होत आहे म्हणून हा सगळा आनंद सेलिब्रेट करणं महत्वाचं वाटतंय. आणि म्हणूनच तू ही साडी घेऊन आलायस ना. हे बघा तुम्ही जसं, तुला एवढी साधी गोष्ट कळायला हवी होती. अरे मीच काय, माझ्या घरचे कुणीही या मनस्थितीत नाही आहेत. आणि हो, तुला जरी तुझी बाजू एक्सप्लेन करायची असली ना, तरी मला ती ऐकून घ्यायची नाही ना, माझ्या घरच्यांना ऐकून घ्यायची. आणि ही साडी स्वीकारणं तर लांबच राहिलं रे. मी तुझाच कधी माझा जिजू म्हणून स्वीकार करणार नाही. आणि हे तू लक्षात ठेव. हे बघ बाळा, तुला इथं एकटीला सोडून जाणं मला बरोबर वाटत नाही. पण कसं आहे ना, मला आज ऑफिसला जायचं, खूप महत्त्वाचं काम आहे. जर गेलो नाही ना तर माझी नोकरीही जाऊ शकते. तू इथेच बसून राहा, तुझ्या घरचे तुला सतत इथे येतीलच. आणि तसंही हा एरिया सर्व रहदारीचा, इथे तुला काहीही भीती नाही आहे. काळजी घे, येतो तुम्ही. भावनाईचा फोन लागत नाही. मी फ्रेंडला फोन करू का? तो येईल मला घ्यायला. लक्ष्मी निवास